स्वाध्याय इयत्ता 10वी विषय इतिहास धडा 5वा प्रसारमाध्यमे आणि इतिहास. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र यांनी सुरू केले. अ. जेम्स ऑगस्टस हिकी. ब. सर जॉन मार्शल. क. ॲलन ह्यूम. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले. 2. दूरदर्शन हे माध्यम आहे. अ. दृक. ब. श्राव्य. क. दृकश्राव्य. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे. ब. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. प्रभाकर आचार्य प्र. क. अत्रे. दर्पण बाळशास्त्री जांभेकर. दीनबंधू कृष्णराव भालेकर. केसरी बाळ गंगाधर टिळक. चुकीची जोडी 1. प्रभाकर आचार्य प्र. क. अत्रे. अचूक जोडी प्रभाकर भाऊ महाजन. प्रश्न दुसरा टिपा लिहा. 1. वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. लोकशिक्षण व लोकजागृती केली. भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोर विवरण केली. सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला. पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचून समाज प्रबोधनाचे काम केले. तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. 2. प्रसारमाध्यमांची आवश्यकता. प्रसारमाध्यमांमुळे जग अगदी जवळ आले आहे, कारण त्यामुळे माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते. माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचण्यासाठी प्रसारमाध्यमांची गरज असते. प्रसारमाध्यमांमुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. माहितीची देवाणघेवाण होते. अद्ययावत ज्ञानाचा प्रसार होतो. प्रसारमाध्यमांद्वारे मनोरंजन होते. तसेच शैक्षणिक, व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण व दुर्गम भागांपर्यंत पोहोचवली जाते. प्रसारमाध्यमांमुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते. म्हणून प्रसारमाध्यमे अधिक महत्त्वपूर्ण आहेत. 3. प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यवसाय क्षेत्रे. वृत्तपत्रात अग्रलेख, विविध सदरे, लेख लिहिणारे लेखक, संपादक हवे असतात. बातम्या जमा करणारे वार्ताहर तसेच तंत्रज्ञ या सर्वांची गरज असते. इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कार्यक्रम सादर करणारे कलाकार, तंत्रज्ञ, निवेदक इत्यादींची गरज असते. या सर्व माध्यमातून सादर केले जाणारे लेख, कार्यक्रम, चर्चा या इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ज्ञांचीही गरज असते. प्रश्न तिसरा पुढील विधाने सकारान स्पष्ट करा. 1. प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. प्रसारमाध्यमांद्वारे आपल्यासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नसते. ही माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांचे हेतू, सरकारी धोरण, सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजू विचारात घेणे आवश्यक असते. प्रसारमाध्यमांचे पूर्वग्रह, दृष्टिकोन हेही त्या माहितीत दडलेले असतात. जर्मनीतील स्टर्न साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजनिशा प्रसिद्ध केल्या. पुढे ती हस्तलिखिते बनावट असल्याचे सिद्ध झाले. म्हणून प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. 2. वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो. दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात. वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात. वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी व 50-75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. 3. सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने
ऐकत असलेल्या माहितीबरोबरच त्यासंबंधीची चलचित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्षात पाहायला मिळतात. दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिना होय. सामाजिक समस्या, शैक्षणिक, आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ, जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात. खेळाडू, नेते, किल्ले, युद्ध इत्यादी गोष्टींवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहायला मिळतात. म्हणून सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. वर्तमानपत्रांची उद्दिष्टे स्पष्ट करा. स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाचे दैनंदिन घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवणे. देशाचा राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक इतिहास सांगणे. लोकशिक्षण आणि लोकजागृती करून लोकशाहीला बळकट करणे. समाजातील अयोग्य घटनांचा निषेध करणे व समाजातील दुर्बल घटकांची बाजू समाजासमोर मांडणे. 2. आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्त्वाचा आहे हे स्पष्ट करा. भारताचा स्वातंत्र्य लढा, प्रधानमंत्री राष्ट्रपती यांची भाषणे, पुण्यतिथ्या जयंत्या असे कार्यक्रम सादर करण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज असते. ऐतिहासिक घटना, चरित्रे असे कार्यक्रम सादर करताना प्रेक्षकांपर्यंत अचूक माहिती जाण्यासाठी इतिहासतज्ज्ञांकडून तपासून घेणे आवश्यक असते. ऐतिहासिक नाटिका सादर करताना पात्रांच्या तोंडची भाषा ऐतिहासिकच असली पाहिजे. राष्ट्रनेत्यांच्या कार्यावर भाषणे वा कार्यक्रम करण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. या सर्व दृष्टीने आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. प्रश्न 5. पुढील उत्तराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. आकाशवाणी कोणत्या खात्यांतर्गत येते? आकाशवाणी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्यांतर्गत येते. 2. IBCचे नामकरण काय झाले? IBC म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी. या खाजगी रेडिओ केंद्राचे ब्रिटिश सरकारने प्रथम इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस कंपनी ISBS असे नामकरण केले व नंतर ऑल इंडिया रेडिओ AIR असे नामकरण केले. 3. विविध भारतीवरून किती भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात? आकाशवाणीच्या विविध भारतीवरून 24 भाषांमध्ये व 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात. 4. आकाशवाणी हे नाव कसे पडले? ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी असे नाव दिले गेले. प्रश्न 6. संकल्पना चित्र तयार करा. वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन. सुरुवात, पार्श्वभूमी. वर्तमानपत्रांची सुरुवात. जेम्स ऑगस्टस हिकी यांनी 29 जानेवारी 1780 रोजी बेंगॉल गॅझेट हे इंग्रजी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोलकाता येथे सुरू केले. आकाशवाणीची सुरुवात. 1924 साली मद्रास, चेन्नई येथे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी हे पहिले खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. त्यानंतर त्याला आकाशवाणी असे नाव दिले गेले. दूरदर्शनाची सुरुवात. 15 सप्टेंबर 1959 रोजी भारतात प्रथम दिल्ली दूरदर्शन केंद्र सुरू झाले. माहितीचे कार्यक्रमांचे स्वरूप. वर्तमानपत्रांच्या माहितीचे स्वरूप मुख्यतः बातम्या, लेख, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, विविध सदरे असे वृत्तपत्रांचे स्वरूप असते. आकाशवाणीच्या माहितीचे स्वरूप. विविध मनोरंजनपर, माहितीपर, प्रबोधनपर आणि साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर होतात. बातमीपत्रही असते. दूरदर्शनच्या माहितीचे स्वरूप. जगभरच्या घटना, विविध मालिका, चित्रपट व गाणी, नैसर्गिक व ऐतिहासिक ठिकाणांची माहिती, मुलाखती इत्यादी कार्यक्रम सादर होतात. कार्ये. वर्तमानपत्रांची कार्ये. दैनंदिन घटनांच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे. लोकशिक्षण व लोकजागृती करणे. माहिती पुरवणे, लोकशाही बळकट करणे. आकाशवाणीची कार्ये. विविध क्षेत्रातील बातम्या देणे. कार्यक्रमांद्वारे सामाजिक समस्या मांडून लोकशिक्षण व लोकजागृती करणे. संगीत, गीत,
नाट्यछटा इत्यादी कार्यक्रमांद्वारे मनोरंजन करणे. दूरदर्शनाची कार्ये: मनोरंजन करणे, दैनंदिन घटना, माहिती प्रक्षेपित करणे. समाजोपयोगी उपक्रमांना प्रसिद्धी देणे. लोकशिक्षण व लोकजागृती करणे,